नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, स्वागत आहे सर्वांचे आपले यूट्यूब चॅनल टार्गेट स्पर्धा परीक्षा। आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पोलीस भरती 2021 साठी सराव प्रश्न अभ्यासणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। त्यापूर्वी कालच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की 28 तारखेला पेपर होणार आहेत, परंतु ते यापूर्वी प्रसिद्ध झालेल्या प्रसिद्धी पत्रकावरूनच मी तुम्हाला म्हटलं होतं की 28 तारखेला पेपर होणार आहेत। काही जणांचे 28 व 29 ला पेपर होणार आहेत असे प्रसिद्धी पत्रकामध्ये नमूद करण्यात आले होते, परंतु आज एक नवीन परिपत्रक जाहीर झाले आहे। त्यामध्ये 7-9 या तारखेला काही जिल्ह्यांच्या परीक्षा होणार आहेत, तसेच काही जिल्ह्यांच्या परीक्षा ह्या गौरी गणपती झाल्याच्या नंतर होणार आहेत असे प्रसिद्धी पत्रकामध्ये नमूद करण्यात आलेले आहे। तर आणखीन थोडा वेळ आपल्याला अभ्यासासाठी भेटला आहे, यावरून हे स्पष्ट होते। चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। आजच्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 1। सर्वोत्कृष्ट चित्रपट 2020 ऑस्कर पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळाला आहे? IMP प्रश्न आहे। सर्वोत्कृष्ट चित्रपट 2020 चा ऑस्कर पुरस्कार विजेता चित्रपट कोणता आहे असा प्रश्न आहे। तर या प्रश्नाचे पर्याय आहेत। पर्याय क्रमांक 1 द अमेरिकन फॅक्टरी, पर्याय क्रमांक 2 नर्वस विंडो, पर्याय क्रमांक 3 एअर बॉय बाय, पर्याय क्रमांक 4 पॅरासाइट। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 पॅरासाइट। पॅरासाइट हा 2020 या वर्षाचा सर्वोत्कृष्ट चित्रपट ऑस्कर पुरस्कार विजेता चित्रपट आहे। आजच्या व्हिडिओमधील सर्व प्रश्न हे खूप महत्त्वाचे आहेत व मेन टॉपिकवरचे प्रश्न मी निवडून सिलेक्ट करून घेतलेले आहेत। तर आजचा दुसरा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 1। भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोचे मुख्यालय कोठे आहे? तर या प्रश्नाचे पर्याय आहेत। पर्याय क्रमांक 1 दिल्ली, पर्याय क्रमांक 2 मुंबई, पर्याय क्रमांक 3 कोलकाता व पर्याय क्रमांक 4 आहे बेंगलोर। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 बेंगलोर या ठिकाणी भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोचे मुख्यालय आहे व या संस्थेचे अध्यक्ष आहेत डॉक्टर के सिवान, हे सुद्धा लक्षात ठेवा। प्रश्न क्रमांक 3 ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धा 2021 ची एकेरीतील महिला विजेती कोण? 2021 या वर्षात जी ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धा झाली त्यामधील महिला एकेरीतील विजेती कोण असा प्रश्न आहे। तर या प्रश्नाचे पर्याय आहेत। पर्याय क्रमांक 1 नाओमी ओसाका, पर्याय क्रमांक 2 जेनिफर ब्रँडी, पर्याय क्रमांक 3 अरण्या साबेलेका, पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 नाओमी ओसाका ही ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धा 2021 या वर्षाची महिला एकेरीतील विजेती आहे। IMP प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4 जगाचा पहिला मानवनिर्मित उपग्रह कोणता? पर्याय आहेत। पर्याय क्रमांक 1 आर्यभट्ट, पर्याय क्रमांक 2 भास्कर, पर्याय क्रमांक 3 आहे गगनयान, पर्याय क्रमांक 4 आहे स्पुटनिक। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 स्पुटनिक हा जगाचा पहिला मानवनिर्मित उपग्रह आहे। जर भारताचा कोणता असा विचारले तर त्या प्रश्नाचे उत्तर आहे आर्यभट्ट हा भारताचा पहिला मानवनिर्मित उपग्रह आहे। प्रश्न क्रमांक 5 भारताच्या तिन्ही सेनेचे सर्वोच्च सेनापती कोण? पर्याय आहेत। पर्याय क्रमांक 1 उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, पर्याय क्रमांक 2 पंतप्रधान नरेंद्र मोदी, पर्याय क्रमांक 3 राष्ट्रपती रामनाथ कोविंद व पर्याय क्रमांक 4 आहे मुख्यमंत्री। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे भारताच्या तिन्ही सेनेचे सर्वोच्च सेनापती आहेत। सर्व देशाचे राष्ट्रपती हे सर्वोच्च सेनापती असतात, ते तिन्ही सेना दलांचे प्रमुख असतात, म्हणून ते सर्वोच्च सेनानी असतात व आता सध्या रामनाथ कोविंद हे आपल्या देशाचे राष्ट्रपती तिन्ही सेनेचे सर्वोच्च सरसेनानी आहेत। प्रश्न क्रमांक 6 IPL प्रयोजकत्व कोणत्या कंपनीकडे आहे? पर्याय आहेत। पर्याय क्रमांक 1 विप्रो, पर्याय क्रमांक 2 आयपॅड, पर्याय क्रमांक 3 विवो, पर्याय क्रमांक 4 मोटोरोला। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 विवो। IPL प्रयोजकत्व हे विप्रो, IPLचे प्रयोजकत्व हे विवो या कंपनीकडे आहे। प्रश्न क्रमांक 7 जगातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा देश कोणता? पर्याय आहेत। पर्याय क्रमांक 1 ब्राझील, पर्याय क्रमांक 2 चीन, पर्याय क्रमांक 3 भारत, पर्याय क्रमांक 4 रशिया। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 रशिया। जगातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा असणारा देश रशिया हा आहे। जर लोकसंख्येच्या बाबतीत सर्वात मोठा कोणता देश असा प्रश्न असेल तर त्या प्रश्नाचे उत्तर आहे चीन। आपला भारत देश हा लोकसंख्येच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकाचे देश आहे
व आजचा प्रश्न आहे आपला 7 नंबरचा, जगातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा देश कोणता? तर या प्रश्नाचे उत्तर आहे रशिया. प्रश्न क्रमांक 8, राष्ट्रीय आईस हॉकी चॅम्पियनशिप 2020 ही कोणत्या राज्याने जिंकली? या प्रश्नाचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 हिमाचल प्रदेश, पर्याय क्रमांक 2 लडाख, पर्याय क्रमांक 3 जम्मू काश्मीर, पर्याय क्रमांक 4 पंजाब. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 लडाख या केंद्रशासित प्रदेशाने राष्ट्रीय आईस हॉकी चॅम्पियनशिप 2020 ही जिंकलेली आहे. प्रश्न क्रमांक 9, ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धा 2021चा पुरुष एकेरीतील विजेता कोण? पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 नोवाक जोकोविच, पर्याय क्रमांक 2 आहे रॉजर फेडरर, पर्याय क्रमांक 3 राफेल नदाल व पर्याय क्रमांक 4 आहे यापैकी नाही. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 नोवाक जोकोविच हा ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धा 2021 या वर्षातील पुरुष एकेरीतील विजेता आहे. तर महिला एकेरीतील विजेता कोण आहे? नाओमी ओसाका. आणि पुरुषांच्या एकेरी संघातील विजेता कोण आहे? तर नोवाक जोकोविच. प्रश्न क्रमांक 10, भारताची पहिली पंचवार्षिक योजना कोणत्या वर्षी सुरू करण्यात आली? तर या प्रश्नाचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 1948, पर्याय क्रमांक 2 1950, पर्याय क्रमांक 3 1951, पर्याय क्रमांक 4 आहे 1952. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 1951 या वर्षी भारताची पहिली पंचवार्षिक योजना सुरू करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 11, IMP प्रश्न, 63वी महाराष्ट्र केसरी स्पर्धा 2020 या वर्षीचा महाराष्ट्र केसरी कुस्तीपट्टू किताब कोणी जिंकला? तर प्रश्न असा आहे, जी 2020 या वर्षाची 63वी महाराष्ट्र केसरी स्पर्धा झाली, या स्पर्धेचा विजेता कोण? तर या प्रश्नाचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 शैलेश शेळके, पर्याय क्रमांक 2 बाला रफिक शेख, पर्याय क्रमांक 3 अभिजित कटके व पर्याय क्रमांक 4 आहे हर्षवर्धन सदगीर. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 63वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा या स्पर्धेचा विजेता खेळाडू आहे हर्षवर्धन सदगीर. प्रश्न असा देखील येऊ शकतो की 2020 या वर्षामध्ये जी महाराष्ट्र केसरी स्पर्धा झाली ती कितवी होती? तर त्या प्रश्नाचे उत्तर आहे 63वी व या स्पर्धेचा विजेता आहे हर्षवर्धन सदगीर. हा प्रश्न हमखास पोलीस भरतीमध्ये विचारला जातो, त्यासाठी हा IMP प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 12, केंद्रीय आरोग्य मंत्री कोण आहेत? पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 मनसुख मांडविया, पर्याय क्रमांक 2 धर्मेंद्र प्रधान, पर्याय क्रमांक 3 अश्विनी वैष्णव व पर्याय क्रमांक 4 आहे नारायण राणे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मनसुख मांडविया हे केंद्रीय आरोग्य मंत्री आहेत. आत्ता केंद्रीय आरोग्यमंत्री नवीन झालेले आहेत व महाराष्ट्रातील आरोग्यमंत्री आहेत राजेश टोपे. ते सर्वांनाच माहीत आहेत, TV वर सारखं ते दिसत असतात. तर केंद्रीय आरोग्यमंत्री आहेत मनसुख मांडविया. धर्मेंद्र प्रधान हे शिक्षण मंत्री आहेत. अश्विनी वैष्णव हे रेल्वे मंत्री आहेत. तर नारायण राणे हे लघु सूक्ष्म मध्यम उद्योग मंत्री आहेत. प्रश्न क्रमांक 13, ग्रँड ट्रॅक या मार्गाची निर्मिती खालीलपैकी कोणत्या शासकाने केली? तर या प्रश्नाचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 औरंगजेब, पर्याय क्रमांक 2 शेरशाह सूरी, पर्याय क्रमांक 3 आहे शहाजहान व पर्याय क्रमांक 4 आहे बाबर. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 शेरशाह सूरी यांनी या ग्रँड ट्रॅक मार्गाची निर्मिती केलेली आहे. प्रश्न क्रमांक 14, मूलभूत हक्काला न्याय भारतातील सर्वोच्च न्यायालयात कोणत्या कलमांद्वारे मिळतो? प्रश्न असा आहे, जे आपले मूलभूत हक्क आहेत या मूलभूत हक्काला भारतीय सर्वोच्च न्यायालयात कोणत्या कलमाद्वारे न्याय मिळतो? तर पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 कलम 48, पर्याय क्रमांक 2 कलम 35, पर्याय क्रमांक 3 कलम 32, पर्याय क्रमांक 4 आहे 17. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 कलम 32 अन्वये मूलभूत हक्क या हक्कांना सर्वोच्च न्यायालयात न्याय मिळतो. प्रश्न क्रमांक 15, कायमधारा पद्धतीचे जनक कोणाला म्हणतात? पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 लॉर्ड कॉर्नवॉलिस, पर्याय क्रमांक 2 लॉर्ड विल्यम बेंटिक, पर्याय क्रमांक 4 लॉर्ड डलहौसी व पर्याय क्रमांक 4 आहे यापैकी नाही. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1
लॉर्ड कॉर्नवॉलिस यांना कायमधारा पद्धतीचे जनक असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 16. ऑक्सॅलिक ॲसिड कोणत्या फळांमध्ये आढळते? प्रश्न क्रमांक 16. ऑक्सॅलिक ॲसिड कोणत्या फळांमध्ये आढळते? पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 चहा, पर्याय क्रमांक 2 आवळा, पर्याय क्रमांक 3 चिंच, पर्याय क्रमांक 4 टोमॅटो. तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 टोमॅटो या फळामध्ये ऑक्सॅलिक ॲसिड आढळते. प्रश्न क्रमांक 17. भारताची कोकिळा कोणाला म्हटले जाते? पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 लता मंगेशकर, पर्याय क्रमांक 2 लक्ष्मी जोशी, पर्याय क्रमांक 3 सरोजिनी नायडू, पर्याय क्रमांक 4 सुचिता कृपलानी. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सरोजिनी नायडू यांना भारताची कोकिळा म्हटले जाते. प्रश्न कन्फ्यूज करणारा आहे लता मंगेशकर आणि सरोजिनी नायडू यांच्यामध्ये, परंतु भारताची कोकिळा असे सरोजिनी नायडू यांना म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 18. सायबर सेफ वुमनची सुरुवात भारतात कोणत्या राज्याने सर्वप्रथम केली? पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 मध्य प्रदेश, पर्याय क्रमांक 2 आंध्र प्रदेश, पर्याय क्रमांक 3 कर्नाटक व पर्याय क्रमांक 4 आहे महाराष्ट्र. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 महाराष्ट्र. महाराष्ट्र या राज्याने सायबर सेफ वुमन ची सुरुवात केलेली आहे सर्वप्रथम. प्रश्न क्रमांक 19. गीता रहस्य हा ग्रंथ कोणी लिहिला? पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 रवींद्रनाथ टागोर, पर्याय क्रमांक 2 बंकिमचंद्र चॅटर्जी, पर्याय क्रमांक 3 पंडित नेहरू व पर्याय क्रमांक 4 आहे लोकमान्य टिळक. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 गीता रहस्य हा ग्रंथ लोकमान्य टिळक यांनी लिहिलेला आहे. प्रश्न क्रमांक 20. कॅबिनेट मिशन हे कोणत्या वर्षी भारतात आले? पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 1940, पर्याय क्रमांक 2 1952, पर्याय क्रमांक 3 1946, पर्याय क्रमांक 4 आहे 1945. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे 1946 या वर्षी कॅबिनेट मिशन हे भारतामध्ये आलेले आहे. प्रश्न क्रमांक 21. आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक कोणाला म्हटले जाते? पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 लॉर्ड कॅनिंग, पर्याय क्रमांक 2 लॉर्ड मियो, पर्याय क्रमांक 3 लॉर्ड रिपन, पर्याय क्रमांक 4 आहे लॉर्ड लिटन. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 लॉर्ड मियो यांना आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक असे म्हटले जाते. तर पंचायत राज व्यवस्थेचा जनक कोण आहे? तर लॉर्ड रिपन. प्रश्न क्रमांक 22. नर्मदा नदीचा उगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होतो? पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 महाबळेश्वर, पर्याय क्रमांक 2 भीमाशंकर, पर्याय क्रमांक 3 अमरकंटक व पर्याय क्रमांक 4 आहे यापैकी नाही. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अमरकंटक या ठिकाणी नर्मदा नदीचा उगम होतो. प्रश्न क्रमांक 23. भरतपूर पक्षी राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? तर पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 मध्य प्रदेश, पर्याय क्रमांक 2 राजस्थान, पर्याय क्रमांक 3 कर्नाटक व पर्याय क्रमांक 4 आहे आसाम. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 राजस्थान. भरतपूर राष्ट्रीय पक्षी अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? तर ते राजस्थान या राज्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 24. IMP प्रश्न पोलीस भरतीच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 2020चे अध्यक्ष कोण होते? पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 कीर्ती शिलेदार, पर्याय क्रमांक 2 अक्षय काळे, पर्याय क्रमांक 3 आहे फादर फ्रान्सिस दिब्रिटो, पर्याय क्रमांक 4 लक्ष्मीकांत देशमुख. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 फादर फ्रान्सिस दिब्रिटो हे उस्मानाबाद या ठिकाणी झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन जे 2020मध्ये झाले याचे अध्यक्ष होते. प्रश्न क्रमांक 25. पृथ्वीचा आकार कोणत्या प्रकारचा आहे? पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 गोल, पर्याय क्रमांक 2 चौकोनी, पर्याय क्रमांक 3 सप्ता, पर्याय क्रमांक 4 जिओइड. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 जिओइड प्रकारचा आपल्या पृथ्वीचा आकार आहे. प्रश्न क्रमांक 26. जगातील तांबडा समुद्र व भूमध्य सागर यांना जोडणाऱ्या कालव्याचे नाव काय? तर या प्रश्नाचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 पनामा कालवा, पर्याय क्रमांक 2 सुएझ कालवा, पर्याय क्रमांक 3 कील कालवा व पर्याय क्रमांक 4 आहे कॅस्पियन कालवा. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सुएझ कालवा हा जगातील तांबडा समुद्र व भूमध्य सागर यांना जोडणारा कालवा आहे. प्रश्न क्रमांक 27. जगातील सर्वात मोठा महासागर कोणता? पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 प्रशांत महासागर, पर्याय क्रमांक 2 आर्क्टिक महासागर, पर्याय क्रमांक 3
अटलांटिक महासागर व पर्याय क्रमांक 4 आहे यापैकी नाही. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 प्रशांत महासागर हा जगातील सर्वात मोठा महासागर आहे. हा प्रश्न नीट लक्षात ठेवा. बऱ्याच वेळा हा प्रश्न पोलीस भरतीच्या पेपरमध्ये आलेला आहे की जगातील सर्वात मोठा महासागर कोणता, तर त्या प्रश्नाचे उत्तर आहे प्रशांत महासागर हा जगातील सर्वात मोठा महासागर आहे. प्रश्न क्रमांक 28 पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या सर्वात वरच्या थरात काय म्हणतात? पृथ्वीच्या सर्वात वरच्या थराला काय म्हणतात? तर पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 सियाल, पर्याय क्रमांक 2 सायमा, पर्याय क्रमांक 3 गाभा, पर्याय क्रमांक 4 निफे. हा प्रश्न देखील आलेला आहे. तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सियाल. पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या सर्वात वरच्या थराला सियाल असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 29 समुद्राची खोली मोजण्याचे एकक कोणते? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 फॅथोमीटर, पर्याय क्रमांक 2 प्रकाशवर्ष, पर्याय क्रमांक 3 आहे किलोमीटर व पर्याय क्रमांक 4 आहे थर्मामीटर. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 फॅथोमीटर हे समुद्राची खोली मोजण्याचे एकक आहे. आजच्या व्हिडिओचा शेवटचा प्रश्न क्रमांक 30 बंगालची फाळणी कोणत्या वर्षी करण्यात आली? तर या प्रश्नाचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1908, पर्याय क्रमांक 2 1906, पर्याय क्रमांक 3 1905, पर्याय क्रमांक 4 आहे 1907. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 1905 या वर्षी बंगालची फाळणी करण्यात आलेली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा व बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून इथून पुढे येणाऱ्या सर्व नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवर मिळेल. आणि विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो जर चुकून एखादा प्रश्न चुकला असेल किंवा उत्तर सांगताना चूक झाली असेल, उत्तर चुकीचे आले असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की कमेंट करून सांगा. त्यामुळे मला माझे उत्तर चुकले आहे हे माहीत होते व इतर देखील विद्यार्थ्यांना जे कमेंट बघतात त्यांना देखील माहीत होते की त्या प्रश्नाचे अचूक उत्तर काय आहे. त्यामुळे जरी एखाद्या प्रश्नाचे उत्तर चुकले तर नक्की उत्तर कमेंटमधून योग्य उत्तर सांगा. धन्यवाद.